नांदेड़ में शिवसेना का पक्ष पूरी तरह से मजबूत है। नांदेड़ दक्षिण और उत्तर के दोनों विधायक शिवसेना के हैं। फिर भी अगर अशोक चौहान एकला चालोरे का नारा देते हैं तो फिर हमको भी महायुति की जरूरत ही नहीं है। सम्मानजनक सीटें मिलती है तो ही महायुति के साथ है, वरना मनपा के पूरे प्रभागों में शिवसेना के उम्मीदवार खड़े किए जाएंगे। ऐसी चुनौती नांदेड़ में शिंदे सेना की पहली ही बैठक में भाजपा के सांसद अशोक चौहान को दी गई। स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनाव आने वाले 4 महीनों में आयोजित करने के आदेश सुप्रीम कोर्ट द्वारा दिए जाने के बाद राज्य भर के साथ ही नांदेड़ में भी चुनावी गतिविधियां शुरू हो गई है। इसी पृष्ठभूमि पर गुरुवार 8 मई को विधायक आनंद बोंढारकर के नेतृत्व में शासकीय विश्राम गृह में शिंदे सेना के स्थानीय पदाधिकारी और कार्यकर्ताओं की बैठक आयोजित की गई थी। इस समय नांदेड़ ग्रामीण जिलाध्यक्ष उमेश मुंडे, विधानसभा प्रमुख अशोक उमरेकर, शहर प्रमुख तुलजेश यादव, सरदार अवतार सिंह पहरेदार, पूर्व उपमहापौर विनय गिलरे, पिनोजी आदि सहित शिवसेना के अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। विधायक बोंढारकर के हाथों नए पुराने पदाधिकारियों को कार्यकारिणी में नियुक्ति पत्र दिए गए। आगामी जिला परिषद, पंचायत समिति, नगर पंचायत और मनपा चुनाव की जमकर तैयारी करने के निर्देश बैठक में दिए गए। प्रभागों में सर्वेक्षण करके ही चुनावी प्रत्याशी सुनिश्चित करने की मांग इस समय कुछ पदाधिकारियों ने की। चुनाव लेने के सुप्रीम कोर्ट के आदेशों के बाद नांदेड़ में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की शिवसेना ने पहल करते हुए इस बैठक का आयोजन किया था। दौरान ये चुनाव कार्यकर्ताओं के चुनाव है, इसलिए कार्यकर्ताओं पर अन्याय नहीं होना चाहिए। लोकसभा, विधानसभा चुनाव में महायुति और स्थानीय चुनाव में अलग चूल्हा बनाने की भाजपा के नेताओं की मंशा स्पष्ट दिखाई दे रही है। हम तो स्थानीय चुनाव में भी महायुति के ही साथ है, लेकिन कुछ लोग अलग लड़ना चाहते हैं तो फिर हम भी कुछ कम नहीं। नांदेड़ में शिवसेना मजबूत है, ऐसा इशारा विधायक आनंद बोंढारकर ने नाम नहीं लेते हुए भाजपा सांसद अशोक चौहान को एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से दिया है। पूर्ण नांदेड शहरावर आज आपला कब्जा आहे, आज आपल्या ताब्यात आहे। दक्षिणचे उत्तरचे दोन्ही आमदार आज आपले, अरे आज अशोकराव मी नाव घेऊन सांगायला हरकत नाही। अशोकराव जरी म्हणत असतील की आम्ही युती करणार आहे, आम्हाला युतीची गरजच नाही, तुम्ही खबर दिली आम्हाला जर सन्मानपूर्वक सीटा जर आमच्या मनाच्या दिल्या तरच आम्ही युती करायला तयार आहोत, नाहीतर संपूर्ण 40 प्रभागामध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे टाकले राहणार। आज ताकद आपली वाढलेली आहे, आमदार आपल्या पाठीमागे आहेत, मग आपल्याला कशाची चिंता आहे? सर्वप्रथम मी सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून स्वागत करतो, कारण तर अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवरती पडल्या होत्या आणि त्यामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या, असं निवडणूक आयोगाला त्यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला त्यांनी आदेशित केलेलं आहे। त्या निर्णयाचं आम्ही शिवसेना म्हणून स्वागत करतोय। म्हणून आज शिवसेना नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची बैठक आम्ही बोलवली होती। त्यामध्ये प्रामुख्यानं शिवसेनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे जिल्हा प्रमुख, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख व सर्व पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते आणि अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे। येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, नगरपंचायत असतील किंवा महानगरपालिका असेल, ते शिवसेना म्हणून आम्ही ताकदीनं या ठिकाणी लढवणार आहोत। त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून मी आज या ठिकाणी बैठक बोलवली होती आणि सकारात्मक चर्चा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीमध्ये झालेली। आता आम्ही महायुतीचा घटक म्हणून आम्ही काम करतोय। महाराष्ट्रामध्ये तिन्ही नेते एकत्रितरित्या सरकार चालवत आहेत, त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा युती व्हावी अशी भूमिका शिवसेनेची आणि शिवसेनेच्या नेत्यांची या ठिकाणी आहे। म्हणून आज बैठकीमध्ये सुद्धा तेच चर्चा झालेली आहे, युती व्हावी। कारण तर आता काही आमदार खासदारांच्या निवडणुका नाही आहेत, आता निवडणुका हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा रोष या ठिकाणी निर्माण होताना आपण पाहतोय की लोकसभा आणि विधानसभेला युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या की वेगळी चूल मांडायची।
हे काही नेत्यांची बरोबर नाही आहे, अशी भूमिका कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी आम्ही युतीमध्ये आहोत आणि युतीमध्ये आम्ही लढलं पाहिजे अशी भूमिका सर्व पदाधिकारी यांनी मांडली आणि आम्ही युतीमध्येच लढवणार आहोत अशी भूमिका आमच्या बैठकीमध्ये आम्ही मांडलेली आहे. माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना मजबूतीने महाराष्ट्रामध्ये चांगली वाटचाल आपण करताना पाहतोय. एकत्रितरित्या लढलं पाहिजे, परंतु जर कोणाला वाटत असेल की आम्ही वेगळं लढणार आहोत तर शिवसेना सुद्धा कुठं कमी नाहीये, हे सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेनेचे जिल्ह्याला 4-4 आमदार आहेत. शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये मोठी ताकद आहे. त्यासाठी आमची भूमिका स्पष्ट आहे की युतीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजे, युतीमध्ये कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे. आणि जर कोणी एकला चलोरचा नारा दिला तर शिवसेना कुठेही कमी नाही, हे सुद्धा ज्यांनी कोणाला वाटत असेल त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे.